आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत बैल आणि ट्रॅक्टरने केलेले शेतीचे फायदे आणि तोटे। जसे की आपण सर्वांनाच माहिती आहे, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात। तसंच बैल आणि ट्रॅक्टरने केलेले शेतीचे पण फायदे आणि तोटे हे दोन्ही पण असतात। तर चला तर मग सर्वप्रथम आपण बैलजोडींविषयी बोलूया। बैलजोडीने शेती करण्याचे फायदे। बैलांद्वारे शेती करणे हे पर्यावरणासाठी चांगले आहे, कारण यात रासायनिक खतांचा आणि इंधनाचा वापर कमी होतो। लहान आणि मध्यम शेतीसाठी बैलांचा वापर ट्रॅक्टरपेक्षा कमी खर्चाचा असतो। बैल मातीला जास्त नुकसान न करता नांगरणी करतात, त्यामुळे मातीचा धूप कमी होतो। बैलांचे शेण खत म्हणून वापरले जाते, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। तर आता आपण बैलजोडीने शेती करण्याचे तोटे पाहूया। बैलांना ट्रॅक्टरपेक्षा जास्त वेळ लागतो, त्यामुळे कमी वेळात जास्त काम करणे शक्य होत नाही। मोठ्या जमिनीवर नांगरणी करण्यासाठी बैलांचा वापर करणे अवघड आणि वेळखाऊ होऊ शकते। त्यांना काम करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची आवश्यकता असते, ज्यामुळे शारीरिक कष्ट वाढतं। तर आता आपण ट्रॅक्टरने शेती करण्याचे फायदे पाहूया। ट्रॅक्टरमुळे कमी वेळात जास्त क्षेत्रफळात काम करणं शक्य होतं। ट्रॅक्टरमुळे मनुष्यबळाची बचत होते आणि शारीरिक कष्ट कमी होतं। मोठ्या आणि विस्तृत क्षेत्रावर शेती करण्यासाठी ट्रॅक्टर खूप उपयोगी ठरतो। तर याप्रमाणे आता आपण ट्रॅक्टरने केलेले शेतीचे तोटे पाहूया। तर ट्रॅक्टर खरेदी करणे आणि त्याची देखभाल करणे खर्चिक असते। ट्रॅक्टरच्या वापरामुळे प्रदूषण वाढते आणि मातीचा भूप होऊ शकतो। ट्रॅक्टर चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते, ज्यामुळे खर्च वाढतो। जड ट्रॅक्टरमुळे मातीची गुणवत्ता कमी होऊ शकते। तर बैल आणि ट्रॅक्टर दोन्ही शेतीसाठी महत्त्वाचे आहेत। लहान आणि मध्यम शेतीसाठी, ज्यांना कमी खर्चात आणि पर्यावरणाची काळजी घेऊन शेती करायची आहे, त्यांच्यासाठी बैलजोडी उपयुक्त आहे। आणि मोठ्या शेतासाठी आणि कमी वेळात जास्त काम करण्यासाठी ट्रॅक्टर उपयुक्त आहे।